टाकण्याकरिता मैदानात मध्ये सज्ज झालाय. काय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. एक यशस्वी स्पर्धा कशी असावी याच्यावरती निश्चितच लक्ष मात्र केंद्रित केलंय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली टीमनं. आणि खऱ्या अर्थानं सातिवली गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचं देखील खूप आभार व्यक्त करावे लागतील, ज्या अनुषंगानं बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवलीला त्यांच्या माध्यमातून जो प्रतिसाद मिळाला जातो तो देखील योग्य मात्र जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. मग अनेक जे आमचे कार्यकर्ते आहेत, सातिवली गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य स्पर्धेला मात्र मोठ्या मनानं जरूर लाभलं जातं. याच मैदानावरती आपण SPL देखील पाहणार आहोत. टेन्शनवरची मात्रा आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली ची ही पाहायला मिळते आपल्याला शुभयात्रा. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती संधी मिळवली होती झेलची, परंतु झेल झाली आहे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये ड्रॉप. झेल सोडलाय ठिकाणी संतोष वलवी या बॅटरचा. मागच्या मॅच मध्ये संतोष वलवी नव्हता, परंतु ह्या मॅच मध्ये इन झालाय. संतोष वलवी यांचं देखील अभिनंदन असणार आहे, कारण यावेळेस आपण या चेंडूला पाहिलं तर पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आला हा षटकार. धन्यवाद अडीचे धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकार पेश केलाय विकेशनं, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता. संतोष वलवी यांचा जर विचार केला तर त्यांनी देखील वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जो अंपायर पॅनल आहे त्याच्यामध्ये देखील त्यांनी प्रवेश केलाय. अंपायरच्या भूमिकेमध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळतील, परंतु सध्या मात्र मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये बॅटिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी विकेटचा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्याच्या बॅटमधनं आल्या 7 धावा. टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 8 ही आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश पुन्हा एकदा राईट मोर द विकेटनं पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. एवढंच आपण पाहिला तर चांगला फटका आहे. शॉर्ट मिडॉनला मात्र क्लिअर करणारा हा बॉल होता. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले 9च्या घरामध्ये. हळूहळू धाव फलक मात्र या ठिकाणी वाढू लागले. एक मोठा फटका जरूर आलाय विकेशच्या बॅटमधनं. 9 धावसंख्येवरती धाव फलक पोहोचलाय. चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 4. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू वेगवान होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. अगदी बॅटरच्या शरीराचा वेध घेणारा हा बॉल आपण या ठिकाणी पाहिला होता. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिला तर फटका चांगला आहे ऑन साइडला, परंतु प्रोटेक्शन होतं काऊ कॉर्नरच्या दिशेनं. पकडला गेलाय झेल आणि समाप्त झालाय संतोष वलवी ह्या खेळाडूचा खेळ आउट.
धन्यवाद अडीचशे धन्यवाद. अजय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 1-10. सुरुवात चांगली झाली या ठिकाणी, परंतु एक महत्वाचा जो प्रमुख खेळाडू होता त्याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये हर्षल भावर हा गोलंदाज मात्र सज्ज होतोय. मागच्या मॅच मध्ये हर्षलनं देखील चांगली बॉलिंग केली होती. जवळजवळ आपण पाहिलं तर 7 धावा त्याने त्या षटकामध्ये दिल्या होत्या, परंतु यावेळेस त्याच्या समोर विकेश. पहिला बॉल विकेशनं मात्र फोर्स केलाय, चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता आलाय षटकार. धीरज डी.व्ही. धीरज डी.व्ही. बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं या ठिकाणी हर्षल भावरचं देखील. विकेशनं पहिल्याच बॉल वरती ठुकलाय षटकार आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 या कड्यावरती. षटकातील हा दुसरा बॉल. यावेळी चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला 1 बाउन्स मात्र फील केलं जाईल. चेंडूची अचूक फेकी देखील या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु हो 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 सुंदर क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट देखील केलंय. काय जबरदस्त बॅकअप या ठिकाणी मिळायला गेलाय. छोटा पॅकेट बडा धमाका जिद्द चिकाटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. म्हटलं गेलंय ना, सगळ्यात मोठ्या समुद्रानं लहान झऱ्याला प्रश्न विचारला, म्हणे हे झऱ्या तुला माझ्या एवढं मोठं कधी व्हायचं आहे. तेव्हा त्या लहान झऱ्याने मात्र मोठ्या समुद्राला फार सुंदर उत्तर दिलं, मला मोठं होऊन खारट होण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं बरं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक छोटा लहान खेळाडू काय जबरदस्त खेळ करतोय. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउट साठी मात्र रिव्ह्यू घेतलाय इन आउटफील्ड अंपायरने. आणि डिसिजन आहे नॉट आउट. प्रयत्न खूप चांगले होते. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. जागेवरून यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉलच्या मिरिट मध्ये आले नव्हते बॅटर. हा डॉट बॉल येतोय. जवळजवळ आपण पाहिला तर 9वा बॉल मात्र डॉट आलाय. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता हा जवळजवळ तिसरा षटकार येतोय विकेशच्या बॅट मधनं. धन्यवाद. अडीचशे मला वाटतं काही 4 व्हीलर बाईक रस्त्यामध्ये पार्किंग केलेत वाटते. काहीतरी त्या ठिकाणी गाडी येते, सिमेंटची गाडी आहे. कोणाची असेल तर थोडीशी बाजूला करा. यावेळेस आपण पाहिलं तर प्ले अँड मिस. हा डॉट बॉल येण्याची शक्यता होती, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 25-25 या आकड्यावरती.
षटक क्रमांक आपण या ठिकाणी हे दुसरं पाहतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील मार पडला यावेळेस हर्षलला देखील, कारण बॅटिंग खूप चांगले होते मैदानाच्या आतमध्ये विकेट्सच्या माध्यमातून. यावेळेस अजय आलाय ऑन स्ट्राईक वरती आणि अजयला मात्र हा बीट करणारा बॉल परफेक्ट यॉर्करचा यावेळेस मारा केला होता आणि बीट होतो. अजय देखील संघाचा संघनायक आहे. मागच्या मॅचमध्ये थोडासा परफॉर्मन्स त्याच्याकडनं खराब झाला होता, परंतु ह्या मॅचमध्ये चांगलं करण्याचे प्रयत्न मात्र पुन्हा एकदा केले जात आहेत. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 25, 12.50च्या सरासरीने सध्या तरी धावफलक आपण या ठिकाणी पाहतोय. चला मॅच ऑन करायचे. हेच पाणी मैदानाच्या आतमध्ये हवं होतं. यानंतर मॅच होणार आहे तो म्हणजेच आई जीवदानी स्पोर्ट गिरीज अँड इंडी स्पोर्ट चिंचोटी. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. संदेश दांडेकर अँड मयूर भोईर कदाचित असणार आहेत जीवदानी स्पोर्ट गिरीज टीमचे संघनायक, कारण मयूर भोईरच्या नेतृत्वाखाली चांगले पारितोषिक पटकावले जीवदानी स्पोर्ट गिरीज संघानं यंदाच्या हंगामामध्ये देखील. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेनं, मात्र चेंडू जातोय डिक्लरेशन झोन मध्ये. मिळतील 2. टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झालेत तिसऱ्या षटकातील 2. अजूनही या ठिकाणी आपण पाहिले तर 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 4 बॉल मध्ये किती धावा अजून या ठिकाणी बनवल्या जातील. सध्या तरी स्कोर बोर्डवरती आपण पाहिलं तर 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीरचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर लेग B4 शी या ठिकाणी अपील केली होती. इष्टांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न केला होता. अपील देखील खूप मोठी होती, परंतु पिचिंग आपण पाहिली तर इनसाइड स्टँडच्या मात्र बाजूने जाणारा हा बॉल होता. तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय. हा डॉट बॉल येतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू जाईल एका टप्प्यानं लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. हा आलाय KBM चौकार 4. धन्यवाद अडीज. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर ब्लॉकॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्याची संधी देखील होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 33. अजून सुद्धा एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. 33 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र वाईट येतोय. येस वाईट साठी पण एक वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल आमच्या तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. इट इज अ फेअर डिलिव्हरी. कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र काटा बदलताना निश्चितच पाहायला मिळाला. हलकासा मात्र आतमध्ये आला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच अ, 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती ती क्लिअर केली गेली आणि 35 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करावं लागेल. 18 बॉल मध्ये 11.33च्या सरासरीनं धावफलक मात्र प्रति षटकामागे पूर्ण करावं लागेल. चला टॉस साठी देखील यायचं आहे. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. हॅलो, सर्वप्रथम दोन्ही टीमच्या संघटनांचं स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. जाऊया आपण अतिथी कक्षाच्या बाजूनं. त्या ठिकाणी आमचे प्रमुख अतिथी आहेत बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते, युवा अध्यक्ष संतोष भक्ते साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस जो आहे तो संपन्न करणार आहोत. टॉस आपण पाहिला तर एका बाजूने आहे हेड, दुसऱ्या बाजूने आहे टेल. टेल असा कॉल टॉस मात्र बरोबर या ठिकाणी गायब झालाय. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. छापाचा कॉल येतोय यावेळेस मात्र येतोय काटा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर चिंचोटी टीमच्या बाजूने लागला. राकेश ठाकरे टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग. बॅट फर्स्ट करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर चिंचोटीचे जे संघ होते त्यांचा मात्र चांगला खेळ जरूर पाहायला मिळाला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला काही धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल. बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. समोरच्या संघाला किती धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल. जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न करू. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं एकंदर आलात ही स्पर्धा आपण पाहिली. या स्पर्धेबद्दल काय म्हणायचं आहे? स्पर्धा आणि ट्रॉफी खूप छान आहेत, एकदम मस्त. येस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा तुम्हाला. म्हणजे टॉस जिंकला असं डिसिजन काय घेतलं असता? फिल्डिंग.
मात्र टॉस हरल्यानंतर देखील फिल्डिंग तुम्हाला मिळालंय. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 50च्या आसमध्ये. आज संपूर्ण संघ आहे का तुमचा, की मग जे काही चांगले खेळ करतायत त्यांची अनुपस्थिती तुम्हाला या ठिकाणी जाणवेल? हो. कोणते खेळाडू नाही आहेत आज प्लेइंग 11 मध्ये? विवेकदा, बारकू का ना ते नाही. क्या बात आहे. तरी सुद्धा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला जाईल. हो. येस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर मित्रांनो, टॉस पासून न्यूज अशी होती की टॉसचा निकाल आपण पाहिला तर चिंचोटी टीमच्या बाजूने लागलाय. मात्र त्यांना स्वीकारलं आहे बॅट पस. शतरक्षण करावं लागेल ते म्हणजेच जीवदानी स्फोटगिरी टीमला. थँक्यू. 35 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. ये देखिए एलियन यहाँ पे आता हुआ हमारा. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला होता ऑफसाईडला. अनिकेत दुबळी अँड हर्षल भावर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ये हमारे बिखरे हुए दोस्त यहाँ पे आए हैं. आवाज नको देऊ नावाने. नावाने आवाज देऊ नको नाहीतर मारेल रंडोला. चला स्प्रे पोचवा. ये आवाज कुछ जाने पहचाने लग रही है. थोडीशी दुखापत मात्र त्या ठिकाणी जाणवली गेले. उपचार मात्र चालू आहेत. मोठी दुखापत असेल तर प्लीज प्लेसमेंट म्हणून दुसरा प्लेयर तुम्ही घेऊ शकता. पस्तीस धावांचं लक्ष आहे. विकेश गोलंदाजी क्रमवारी आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत अँड हर्षल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या बॉलचा खेळ मात्र संपन्न झाला. एक धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहिलंय. अमर कोळी अँड कंपनी यांच्याकडनं ऑफिशियल शुभेच्छा आलेल्या आहेत. आयोजनाला, नियोजनाला आणि आमचे जे मिकी माउस मॅन या ठिकाणी जे आलेत त्यांना देखील त्यांच्याकडनं शुभेच्छा आलेत. थँक्यू सो मच मिस्टर अमर कोळी. काल संध्याकाळी मात्र एक वरून विमान आलं होतं. त्याच्यातील एक एलियन या ठिकाणी राहिला गेलाय आणि तो मात्र आज बिरसा मुंडा चषकामध्ये या ठिकाणी आलेला आहे. अरे रे रे भाई, ये देखिए.
चला मॅच ऑन करायची आहे. पहिला एक चेंडू मात्र फेकून झालाय विकेश करपडेच्या षटकातील. आता मात्र हा दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर तुषार होता ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहतोय हो 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 नेम धरून गेम केलाय. फलंदाज तुषार लोखंडे मात्र या ठिकाणी आऊट असणार आहे. मोठा धक्का बसला या ठिकाणी. टीम आपण पाहतोय साई कृपा बॉलिंग टीमला पहिला धक्का. तुषार आऊट. धन्यवाद धन्यवाद. आमचे मिक्की माऊस आहेत त्यांना मात्र धोका मिळालाय या ठिकाणी प्रेमामध्ये. आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आल्या आल्या हा मोठा फटका. सिद्धेश घुटे नावाचा हा मोठा षटकार पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे धन्यवाद. थोडीशी मिस्टेक या ठिकाणी झाली गेले ते देखील आम्ही क्लिअर करणार आहोत. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडूला मात्र ढकलला गेले. स्कोरिंग मध्ये थोडासा मात्र थोडीशी चुकी झाली होती ती क्लिअर केली गेले. टार्गेट आहे ते 34. कारण तर एक बॉल डॉट आला होता. वाईट साठी त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला होता म्हणून एक धाव ऍड केली होती. परंतु ती धाव मात्र या ठिकाणी कपात केली गेली म्हणजे टार्गेट असणार आहे 34. पंचांच्या माध्यमातून वाईट आला होता आणि परंतु रिव्ह्यू घेतला आणि त्याच्यानंतर तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग लॉंग ऑनला मात्र पाहायला मिळतंय. मात्र त्या ठिकाणी जितू कोते होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच यावेळेस 11 वरती. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि हे दुसरं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत संतोष वलवी या खेळाडूला. धन्यवाद डीजे धन्यवाद. मिक्की माउस आपको बच के रहना है. वहां पे गेंद लग सकती है. कोने में छुप जाइए. जी हाँ ऐसे रहना है. अगर मैदान के अंदर गए बॉल लगी काम तमाम. ये देखिए डिस्काउंट.
संतोष वलवीचा हा पहिला बॉल. यावेळेस बॅकफूट पंच, सुंदर झेल, फलंदाज आउट. सिद्धेश घुटे, मोठा धक्का बसला या ठिकाणी. धन्यवाद. से हमारे बिछड़े हुए अजीब दोस्त यहाँ पे आ चुके हैं मिक्की माउस के रूप में. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मात्र प्ले अँड मिस हा डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती विकेट, त्याच्यानंतर दुसरा बॉल डॉट आणि कॉन्फिडन्स थोडस वाढलं गेलंय गोलंदाजाचं. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडनं ही गोलंदाजी होते. आता मात्र 10 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 23ची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल. व्हॉट बॉलिंग बाय मिस्टर संतोष वलवी. 12 मध्ये 23ची गरज असताना पहिल्या बॉल वरती विकेट मिळवला आणि आता मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये सचिन कालात त्या ठिकाणी आलेत आणि निश्चितच आमचे मिकी माउस यांचे ते मोठे बिग फॅन आहेत. षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र असणार आहे वाईट. आता मात्र 9 बॉल जिंकण्यासाठी 22ची गरज. आज मिकी माउसचे खूप फॅन्स मात्र या ठिकाणी आलेत. कोणी सेल्फी काढतायत तर कोणी मात्र त्याची शेपूट ओढतायत, परंतु शेपूटच नाही तरी मात्र बघायला लागलेत. यावेळेस आपण पाहिलं तर मात्र हा चेंडू देखील येते डॉट. व्हॉट डिलिव्हरी बॉय मिस्टर संतोष वलवी. काय बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्यामध्ये असलेलं गुणी कौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले टॅलेंट या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय गोलंदाज संतोष वलवीनं. षटकातील हा पुढचा बॉल. अजून एक हा डॉट बॉल. बॉलच्या मिनिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं आहे. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केले जात आहेत आणि संतोष वलवी काय जबरदस्त बॉलिंग करतोय. अगदी मी तर म्हणेन बॅटरचं फुटवर्क त्यांनी ओळखलंय आणि त्याला अनुसरून चेंडूचं अचूक टप्पा मात्र लहान मुलांना विनंती आहे प्लीज आमचे ते मिकी माउस आहे त्यांना मारू नका. छेडछाडी करायची असेल तर करा, परंतु स्पर्श करू नका. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झालाय. या ओव्हर मध्ये फक्त एक सिंगल धाव आली. आता मात्र 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 22ची गरज. Present Daba Boss.
किरण बारात आहे, त्यांची वरात काढायला लावले मिकी माऊसने. सचिन कालात पण आहेत. मिकी माऊस सचिन कालातला एक किस द्या. चॉकलेट बॉय आहेत, किस द्या किस द्या. ये होईना बात. सचिन कालात यांना विनंती आहे प्लीज आम्हाला या ठिकाणी जॉईन व्हा. गोल्डन फिंगर मॅन आहेत आज. जबरदस्त ड्रेसिंग मध्ये या ठिकाणी आलेत, परंतु तुम्ही मॅच पाहायला आलेत, शूटिंग साठी नाहीये. चला गेम ऑन करा. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 22ची. 22 धावा अजून सुद्धा बनवायचे. अनिकेत दुबळी याला मात्र आता मात्र खेळ चांगला करावा लागेल. विकी थिंडा इन ऍक्शन मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती 6 मध्ये त्याला देखील थांबवायचे. 22 रन्स, परंतु आता मात्र ऑन स्ट्राईक वरती आपण बॅटर पाहिले तर अनिकेत दुबळे आहेत. चांगला खेळ त्याला देखील करावा लागेल. 12 मध्ये 23ची गरज होती, परंतु काय जबरदस्त गेम चेंजर षटक पाहायला मिळालं संतोष वळवीच. यावेळेस पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनिकेतनं देखील केले होते. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी येते. सिंगलच्या मदतीनं धाव फळक जाऊन फुसलंय. 13 या कड्यावरती. 5 बॉल 21ची गरज. काफी सारे फ्रेंड वहां पे जोड़ लिए हैं हमारे मिक्की माउस ने. यावेळेस मात्र हा चेंडू उडवलाय बॅटच्या रडार मध्ये. पिक्चर अजून संपलेला नाहीये, कारण हर्षल सांगतोय मी अजून जिंकलो नाहीये. ठोकला या ठिकाणी हा षटकार. हमारे मिकी माउस वहां पे जाके कुछ चंदा इकट्ठा कर रहे हैं क्या? ये देखिए कैमरामैन साहिल मांगेला को परेशान करने जा पहुंचे. षटकार या ठिकाणी पेश केलाय. षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या कड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 4 बॉल 15ची गरज. अजयने मात्र काहीतरी कानमंत्र दिलाय विकीला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडूचा टप्पा थोडासा मात्र लांब ठेवला गेला आणि तिथून मात्र बाउन्स देण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज विकीनं. हा मात्र येतोय डॉट बॉल. कालच्या दिवसामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडली गेली. यावेळेस आपण पाहतो मिस टाइम फटका झालाय. क्षेत्ररक्षक दूरवर्ण पुढे आले होते बाला त्या ठिकाणी, परंतु नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु 2 धावा मात्र कंप्लीट केले. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 21. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 मध्ये 13ची गरज. 2 बॉल 13. दोन बॉल 13ची गरज. हर्षल ऑन स्ट्राइक वरती. यावेळेस आपण पाहिला तर फटका फसलाय.
मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी देवा चांगली फिल्डिंग करतोय, चेंडूला अडवतोय. त्या अगोदर एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व कायम ठेवलंय. या बिरसा मुंडा ट्रॉफीमध्ये ओमसागर ब्राह्मणगाव टीमनं 1 बॉल 12ची गरज. हे देखिए पाऊस जोराने मात्र पडून गेला सुरुवातीला, परंतु नंतर मात्र या ठिकाणी धन्यवाद अडीचे, धन्यवाद. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देऊया. खऱ्या अर्थानं 2 खेळाडूंची नावं मात्र या ठिकाणी पुढे आली होती.